मुंबईत आज कांदा किरकोळ बाजारात जवळपास 30 रुपये प्रति किलो दराने विक्रीस आहे. मात्र हाच कांदा शेतकऱ्यांना 2 रुपये प्रति किलो दराने विकावा लागतो. सध्या इंधनाची झालेली दरवाढ, वाढलेला मजुरीचा खर्च तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे घटलेलं उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी पाळी आहे. आपण सध्या भायखळा येथील मार्केटमध्ये आहोत. आपल्यासोबत सध्या कांद्याचे घाऊक विक्रेते गोरक्ष चौधरी आहेत. सर, आजचा तुमच्या इथे कांद्याचा भाव किती आहे? तुम्हाला जवळपास कांदा कितीला पडतो आणि किरकोळ बाजारात त्याची काय दर आहे? जर बघायला गेलं तर चांगला कांदा जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला वाशीवरून आपले कांदे वगैरे येतात, कांदेवाडे येतात. तर 13 ते 14 रुपयापासून वाशीची खरेदी असते कांद्याची. ते इकडे असतोपर्यंत त्याला 2 ते 2.5 रुपये, जास्तीत जास्त 3 रुपयापर्यंत त्याला खर्च लागतो. जर 14चे असतील तर ते 17 रुपये इथे येऊन पडतात. तर 17चे कांदे आपल्या इथे जास्तीत जास्त आपण आता मार्केट रेट खूप डाऊन असल्यामुळे जास्तीत जास्त 1 रुपयाच्या फरकावरती 17चे कांदे 18 रुपये आपण विकतो. तर 18 रुपयाचे कांदे पुढे जो रिटेलर असतो त्याला मग त्याच्या मर्जीनुसार विकता येत नाही. जास्तीत जास्त तो 30 रुपयापर्यंत विकू शकतो. हा असा फरक राहतो चांगल्या कांद्याचा. आणि त्या आपण सध्याची परिस्थिती बघितली तर जे शेतकरी जे कांद्याचं उत्पादन करतात, कांदा पिकवतात, त्यांना तो जवळपास 2 रुपये प्रति किलो एवढ्या कमी दराने विकावा लागतो. त्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही आहे आणि इथेच किरकोळ बाजारात किंवा ग्राहकांना तो 30 रुपये प्रति किलो ने पडतो. मग एवढा 28 रुपयाचा फरक एवढा का आणि कुठे जातो हा सगळा पैसा? ह्याच्यामध्ये फरक असा असतो की कांदे जे तुम्ही 2 रुपयाप्रमाणे आपले सांगितले जातात की ते 2 रुपयाप्रमाणे हा सगळ्यात तो नाशिवंत कांदा असतो, जो चाळीमध्ये भरलेला असतो. तो सगळा खालच्या दर्जाचा कांदा तो शेतकऱ्याला 2 रुपयापर्यंत द्यावा लागतो. पण त्याच्यातून जो तो निवडलेला चांगला कांदा असतो तो त्याला चांगल्या प्रतीने मार्केटमध्ये द्यावा लागतो. नाहीतर तो जसा आहे तसा मार्केटमध्ये येण्याला तर त्याला काही दर मिळणार नाही. जर त्यांनी त्या पद्धतीने त्याचं सॉर्टिंग करून जर मार्केटमध्ये आणलं तरच त्या कांद्याला 14 रुपये, 13 रुपये, 12 रुपये जसा कांदा असेल त्याप्रमाणे त्याला रेट मिळतो. आणि आता उन्हाळा असल्यामुळे पावसाळ्यासाठी प्रत्येक घरामध्ये सगळेजण ठेवणीचे कांदे मागतात. तर ठेवणीचे कांदे यावर्षी जास्त गरमी असल्यामुळे सगळे चाळीमध्ये कांदे जास्तीत जास्त खराब झालेले आहेत. त्यामुळे ठेवणीचे कांदेसुद्धा व्यवस्थित मिळत नाही आहेत. आता त्यामुळे ठेवणीचे कांदेची मागणी यामुळे कमी झालेली आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांना सांगतो की ठेवणीचे कांदे घेण्यापेक्षा तुम्ही आपले दररोज जसे येता 1 महिन्यासाठी किंवा 15 दिवसासाठी एवढाच तुम्ही ठेवणीचे कांदे घेत जाऊन. कारण ठेवणीच्या कांद्यांचं सध्या काय म्हणतो त्याला की तुम्ही म्हणताय की जो कांदा चांगल्या प्रतीचा कांदा नाही आहे तो 2 रुपये दराने जातो आणि चांगल्या प्रतीचा कांदा जास्त दराने जातो. तो त्याला निश्चितच चांगल्या प्रतीचा कांदा त्यांना द्यावा लागेल, कारण त्यासाठी दर मिळणार नाही. आता जर तसं बघायला गेलं तर चांगल्या प्रतीचा कांदा मार्केटमध्ये आजसुद्धा 14 रुपये, 15 रुपये, 16 रुपयेसुद्धा विकला जातो होलसेल मार्केटमध्ये, जिथे वाशीला. जी मोठी मार्केट आहेत तिकडे शेतकऱ्यांना जो त्यांच्याकडचा जो कांदा आहे योग्य प्रतीचा तो देखील अगदी कवडी मोल भावात विकावा लागतो. ही सध्याची परिस्थिती आहे. पण लासलगावसारखी अशी बरीच गावं आहेत. फक्त लासलगावच नाही, लासलगाव आहे, पारनेर आहे किंवा नगर आहे. त्यानंतर आपले इकडचे पुण्याची बरीच गावं आहेत जिकडे कांदा पिकतो. त्याप्रमाणे जसं कांद्याची क्वालिटी असेल त्याप्रमाणे कांद्याचा भाव येतो. आणि बरोबर आहे तुमचं की 2 रुपये 3 रुपये हा सगळ्यात खाली जो जुळा कांदा बोलतो आपण, डबल कांदा बोलतो, ज्याला चिकट झालेला असतो, अशा कांद्याचा भाव 2 रुपये 3 रुपये आहे. चांगल्या कांद्याचा भाव हा थोडा चांगलाच आहे. ही सत्य परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस कधी येतील असं वाटतं? आता तुम्ही घाऊक विक्रेते आहात, तुम्हाला सगळं मार्केट कसं चालतं माहिती आहे, शेतकऱ्यांना किती अडचणी येतात हे सगळं माहिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस कधी येतील का? काय सांगाल त्याबद्दल? तसं तर आपण तसं काही सांगू शकत नाही. चुकीचे दिवस म्हणजे चांगले दिवस शेतकऱ्यांना कधी येतील म्हणून. पण आम्हालाही असं वाटतं की जर का शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच आपल्या इथे सुद्धा त्याची क्वालिटी कांद्याची सुधारू शकते आणि त्याच्यामुळे निश्चितच ग्राहकाला पुढे पण चांगले कांदे मिळतील. पण आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे की कांदे जिथे प्रमाण जास्त, कांद्याचं उत्पादनच जास्त आहे आणि काही शेती अशी असते की तिथे फक्त कांदाच पिकवला जातो. त्यामुळे त्यांना काय पर्याय नसतो. आणि आता कांद्याची क्वालिटीच खराब झालेली आहे. आणि जर का आता समजा पावसाळ्यामध्ये कांद्यामध्ये थोडंसं दमटपणा येतो पाऊस चालू झाल्यानंतर, त्याच्यामध्ये जर कांद्याचा पुरवठा जर कमी झाला तर थोडा कांद्यामध्ये दर वाढू शकतो. शेवटचा प्रश्न, आता सध्या आपण बघितलं सध्याची मार्केटची परिस्थिती, इंधनाचे दर रोज वाढत चाललेले आहेत. मजुरी देखील, मजुरीचा खर्च वाढतोय, उन्हाचा तडाखा वाढतोय. उत्पादन घटेल, किमती वाढतील, काय वाटतं तुम्हाला? उत्पादन तर घटणार नाही, पण किमती तर वाढल्या पाहिजेत असं वाटतं. कारण आता जे युद्धाचे पण जे परिणाम चालू आहेत त्याच्यामुळे सगळ्या बाजूनेच
फक्त कांदाच नाही, जो शेतकरी सगळा माल आहे सगळ्यांनाच त्याचा फटका पडतो आहे. पण उत्पादन आहे तेच आहे. उलट उत्पादन जे झालेल्या उत्पादनामध्ये जे निर्यात झालं पाहिजे ते निर्यात होत नाही आहे. सगळी निर्यात थांबलेली आहे. जे सरकारने पण जो कांदा उचलला पाहिजे तो सुद्धा थांबलेला आहे. तर सरकारसुद्धा त्याच्यामध्ये कांदा काही उचलत नाही किंवा सरकारी जो दर ठरवून आपल्याकडे घेते ते सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे स्थिरता आलेली येत नाही आहे लवकर कांद्यामध्ये. आपण ऐकलं की कांद्याचे व्यापारी त्यांनी स्पष्ट केलं की सध्या सरकारकडून निर्यात बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे त्याचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडल्याचं आपल्याला दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट आतिश कांबळेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई.